सावधान, घर बदलताय, डोळे कान उघडे ठेवा, अंदाज घ्या आणि मगच निर्णय घ्या. कदाचित कुणीतरी तिथं तुमची वाट पाहत असेल, कायमची सोबत करण्यासाठी. जागा बदलून त्याला अवघा एकच आठवडा झाला होता. आधीच्या जागेची आठवण सुद्धा त्या चौघांना नको होती. सगळ्यांनीच त्या जागेचा नुसता धसका घेतला होता. तिथले 6 महिने म्हणजे नरकयातनेपेक्षा अजिबात कमी नव्हते. कुठून दुर्बुद्धी झाली आणि ते घर मिळालं, असं त्या चौघांनाही झालं होतं. चांगली ऐसपैस जागा, अंगण, तुळस, सगळं काही छान, पण शांतता ती कुठून आणणार? वडिलोपार्जित घर वर्षानुवर्ष बंदच होतं. त्यांनी हट्टानंच ते ताब्यात घेतलं. चौघांचा संसार सुखात होईल ही एकमेव अपेक्षा. पण 6च महिन्यात चौघांच्या डोळ्याखाली वर्तुळं आली होती. धाकट्याचा डोळा जाता जाता राहिला. थोरल्याचा हात एकदा मोडून झाला होता. तिच्या साडीनं तर मागच्या अमावस्येला पेट घेतला होता आणि तो तर मरता मरता वाचला होता. पहिल्या 2 महिन्यातच या चौघांनाही समजलं होतं, इथे आपण 4 नाही तर 5 जण राहतो. चांगलं 2 लाखाचं कर्ज काढून डागडुजी करून घेतलं होतं. व्हरांडा नीट केला होता, कुंपण बांधून घेतलं होतं आणि किचनची दिशाही वास्तुशास्त्रानुसार बदलून घेतली होती. पण गोष्टी सरळ व्हायच्या ऐवजी वाकड्याच होत होत्या. लहानाच्या वाढदिवसाला आजूबाजूची मंडळी, लहान पोरं सोरं जमली होती. नेमकं दिवे लागण्याच्या आसपास वरती चुकचुकणारी पाल त्या केकवर येऊन पडली. कोणी खाऊ नये म्हणून त्यानं केक तसाच उचलला आणि कोपऱ्यावरच्या वडाखाली नेऊन ठेवला. एखादं कुत्रं मांजर खाईल म्हणून. बस तेवढंच काय ते निमित्त. वाढदिवस झाला. जो तो घरी परतला. अर्ध्या अधिक पोरांना उलट्या चालू झाल्या. घरात सगळ्यांचं पोट बिघडलं. केकच्या मागोमाग त्या वाढदिवसाला बहुतेक अनाहूत व्यक्ती घरात शिरली होती आणि तीही कधीच न जाण्यासाठी. त्या दिवसापासून मात्र पोरं शाळेला येता जाता धडपडू लागली. तोही बसमधून पडता पडता वाचला. 1-2 वेळा उकळत्या चहाचं भांड तिच्या अंगावर पालथं झालं. असे अपघात होत राहतात म्हणून सगळेच या गोष्टीकडे कानाडोळा करत होते. एकदा पोरं शाळेला गेली होती आणि तो ऑफिसला. ती अंघोळीला गेली आणि दार वाजलं. लगबगीनं बाहेर येऊन बघितलं तर बाहेर कुणीही नव्हतं. 2 वेळा असंच झालं. कुणीतरी खोडी करत असेल म्हणून सोडून दिलं. पण दुपारी जेवताना अचानक किचनमधलं भांडं खाली पडलं. ते बघायला गेली तर इकडे टीव्ही कोणीतरी बंद केला आणि तिच्या ताटातला कालवलेला भात अख्ख्या घरभर उधळला होता. आता हे मात्र विचित्र होतं. अवघ्या 2-4 मिनिटात हे कोण करेल काहीच कल्पना येत नव्हती. संध्याकाळी सगळे घरात असतानाही एकदम भांडी पडायची. ती बघायला गेलं तर बेडमधली अंथरुणं अस्ताव्यस्त झालेली असायची. हल्ली हल्ली पोरांनाही त्या वडाच्या झाडाजवळ खेळायची सवय लागली होती. बारीक सारीक गोष्टीवरून कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्या दिवशी लहाना फ्रीजमधून आईस्क्रीम घेत होता. तेवढ्यात कुठून तरी चमचा उडाला आणि त्याच्या डोळ्याच्या खाली लागला. डोळा अगदी थोडक्यात वाचला. मोठा स्टूलवर उभा राहून कपाटावरची पुस्तकं काढत होता आणि तेवढ्यात कुणीतरी स्टूल खेचलं. तो धापकन डाव्या हातावर पडला आणि हाताचं हाड मोडलं. मागच्या अमावस्येला तुळशी वृंदावनात दिवा उदबत्ती करून ती परत फिरली आणि एका वाऱ्याच्या झोतासरशी उदबत्तीच्या एका ठिणगीनं तिच्या साडीचा वेध घेतला अन साडी पेटली. त्यानं पटकन पाणी ओतलं आणि कशीबशी ती आग विझवली. आता तर देवापुढे दिवा लावायचीही तिला भीती वाटू लागली. याचाही अनुभव काही निराळा नव्हता. कडक उन्हाळा, वीज चमकणे, आभाळ भरून येणे हा काही प्रकार नव्हता. पण ज्या वडाखालून तो रोज येत जात होता तिथंच त्यानं केक ठेवला होता. त्या वडाची भली मोठी फांदी त्याच्यापासून अगदी वीतभर अंतरावर पडली. डोकं फुटता फुटता वाचलं. एकूणच विचित्र गोष्टी घडत होत्या. दिवस आणि रात्र यात काहीच फरक राहिला नव्हता. भीत भीत दिवस काढणे एवढंच काय ते नशिबाला आलं होतं. रात्रीला अचानक दार वाजणे, टीव्ही चालू होणे
बाथरूममधून पाण्याचा आवाज येणे, लाईट्स आपोआप चालू बंद होणे असले विचित्र प्रकार आता सुरू झाले होते. सगळ्यांनाच रात्र होत आली की मनात भीती दाटून यायची आणि कधी एकदा सकाळ होते असं वाटायचं. रात्री झोपलेल्या दिशा आणि सकाळी उठल्यानंतरच्या दिशा वेगळ्याच असायच्या. मग त्यानं कुठून तरी एका तांत्रिकाला आणलं. तो आवारात येतो न येतो तोच एक अनुकुची दगड त्याच्या दिशेने आला आणि त्याच्या मांडीत घुसला. तो तसाच त्याचं गाठोडं आणि सोंगा धरत लंगडत लंगडत पळत सुटला. जाताना फक्त जीव वाचवायचा असेल तर हे घर सोडा एवढंच ओरडत होता. कसाबसा त्यानं दुसऱ्या जागेचा बंदोबस्त केला आणि अवघ्या 6 महिन्यात ते घर बदललं. आता ते जुनं घर पुन्हा पूर्वीसारखं एकटंच राहायला लागलं. कदाचित तीच ओढ, तीच अपेक्षा होती काय की. नव्या घरात गृहप्रवेश करून कलश ठेवला. पाहुणे मंडळी आली. सगळं कसं शांत आणि मनाजोगं झालं. या दिवसाची ते कधीपासून वाट बघत होते. चौघेही टेकले आणि एकमेकांना बिलगून एकदम छान झोपले. अगदी सगळे प्रश्न संपल्यासारखे. सकाळ होताच कालच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. तिनं उरलेलं अन्न देऊन टाकलं आणि त्यानं खराब झालेल्या उकिरड्यावर टाकून दिलं. आणि पुन्हा तो घरात येऊन बसतो तोच दारावरची बेल वाजली. त्याने लगबगीने जाऊन दरवाजा उघडला आणि काय आश्चर्य, दारात कुणीच नव्हतं. होता तो फक्त एक गिफ्ट बॉक्स. कुणीतरी ठेवून गेलं असावं. लहान्यानं मोठ्या उत्साहानं बॉक्स उघडला. त्यात केक होता आणि एक ग्रीटिंग कार्ड ज्यावर लिहिलं होतं, मला बोलावलंस आणि मी आलोच. फटकन दार बंद झालं आणि लहान्याचं बोट त्याच्यात सापडलं. त्याने अजूनही पिच्छा सोडला नव्हता. आता त्याचं पुढं काय झालं हे बघण्यासाठी तुम्हाला भाग 2 बघावा लागेल. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा, जेणेकरून मी लवकरात लवकर याचा भाग 2 अपलोड करेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.